जाता जाता का होईना, अगदी थोडी का होईना, पण विराट कोहलीकडे एक बोट दाखवलंय, जे साधी गोष्ट नाहीये. आणि मला विजयला हा प्रश्न विचारायचा आहे. विजय, प्रशासनाला 10 प्रश्न विचारूयात, तिकडच्या सिद्धरामय्या सरकारला 20 प्रश्न विचारूयात, पण हे जे आपले सेलिब्रिटी आहेत, मग ते फिल्मचे असो नाही तर क्रिकेटचे असो, विराटचा एक शब्द, आणि बरं तू नायक आहेस, तू त्या हेड आहेस, त्या कॅप्टन आहेस तू त्या टीमचा, आणि तू म्हणतो की उद्या भेटूयात, आपण आले सगळे भेटायला, आता काय करायचं, हे जे बोट दाखवावं लागेल त्याचं काय, ही पण जबाबदारी टाळायला म्हणजे किमान या निमित्तानं आता धडा मिळाला असेल आपल्या या सेलिब्रिटींना. सेलिब्रिटींना नाही, मला वाटतं सगळ्या सुनंदनने ज्या शब्दात ज्या भाषेत त्याने त्याचं दुःख किंवा त्याची वेदना जी मांडली आहे ना, याने मला वाटतं केवळ विराट कोहली नाही, आरसीबीच नाही तर मला वाटतं कर्नाटक प्रशासनाला देखील मोठा धडा मिळालेला असेल. बरोबर आहे. याचं मुख्य कारण प्रसन्न हे आहे ना, सगळ्यात महत्वाची, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकली, मुंबई इंडियन्स जिंकली, याच्यानंतर ते जे राज्य आहे त्याची आणि त्याची प्रतिष्ठा काय संबंध आहे, याचं कारण कुठलीही फ्रँचायझी ही त्या कंपनीच्या मालकाची असते, त्या संबंधित खेळाडूची असते, त्या राज्याचा कुठलाही संबंध येत नसतो त्याच्याशी. पण आपल्या नेत्यांना त्या लोकप्रियतेच्या लाटेवर, त्या उत्साहामध्ये, त्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं असतं, आणि नेमकं तेच सिद्धरामय्यांनी केलं, DK शिवकुमार यांनी केलं, आणि म्हणूनच स्वतःला देखील चमकोगिरी करायची हौस असल्यामुळे आपले नेते त्या भरीस पडतात आणि सातत्यानं आपल्याला हे उत्सवी स्वरूप क्रिकेटमधल्या विजयाचं दिसतं. बरं, आपण जर या समर्थकांना, चाहत्यांना कुठं सांभाळायला गेलो तर तसं होणार नाही. याचं मुख्य कारण प्रसन्न, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं त्याच्या मनातल्या वेदनेवर, त्याच्या दुःखावर फुंकर घालण्याचं साधन कुठलं आहे तर क्रिकेट आहे. जर त्याला त्याचं सेलिब्रेशन करायचं आयुष्यात सगळं विसरून, तर त्याचं निमित्त काय आहे तर क्रिकेटमधला विजय आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे कोणाला, आरसीबी प्रशासनाला लक्षात घ्यायला पाहिजे कोणाला तर कर्नाटक प्रशासनाला. हा समर्थक, हा चाहता लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरणार आहे, आणि जर विराट कोहली सारखा नायक, जो सुनंदनने म्हटलं, तो नायक जर त्यांना प्रोत्साहन देणार असेल, उद्या भेटूया, तर मला वाटतं ती लाखोंची गर्दी आणखी काहीतरी दुपटीने तिपटीने वाढते. आणि म्हणूनच स्वाभाविकच आता सुनंदन म्हटल्याप्रमाणे त्याची जबाबदारी विराट कोहलीवर देखील आलेली आहे. त्यामुळे त्याला त्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. प्रसन्न, खरं विजय, फक्त या दरम्यान थोडंसं पर्सनल सांगायचं झालं तर थोडंसं दुर्दैव आहे. म्हणजे विराटच्या बाबतीत एकाच वेळी टीका करत असताना मन थोडंसं दुखावलंय, असं की त्या माणसाचं, तो आता वयाच्या आणि करिअरच्या अशा टप्प्याला आहे की तो आता एकेका फॉर्मॅटमधून एक्झिट घेतोय. IPL मध्ये त्याला शेवटी यश मिळवलेले, आता त्याने सगळे टिकमार्क पूर्ण केलेत, आणि तो एक म्हणजे मनस्वीपणाने बोलून गेला की आपण उद्या भेटूया. पण आता हे एवढं झाल्यानंतर माणूस चांगल्या भावनेने बोलल्याचं सुद्धा जर का नाट लागत असेल तर काय म्हणावं. दरम्यान एक अपडेट आपल्या प्रेक्षकांसाठी, सिद्धरामय्या जे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकाचे, त्यांनी न्यायिक चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे. पण प्रश्न असा आहे, या न्यायिक चौकशीचे आदेश देत असताना सगळ्यात पहिल्यांदा ही जबाबदारी स्वीकारणं, त्यासाठी आणि प्रशासनाला त्याबाबतीत जबाबदार धरणं, ही कृत्य सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित होतं. मी पुन्हा सुनंदन लेलेंकडे जातोय. सुनंदन सर, म्हणजे इथे साऊथ वर्सेस नॉर्थचा भेदभाव खरंच मुळामध्ये नाही, पण तरी सुद्धा मी विचारतो, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या गर्दीवेळी सुद्धा हैदराबादमध्ये असंच गर्दी झाली होती, एकाचा बळी गेला होता, किंवा आता या घटना होत आहेत. आता नॉर्थमध्ये होत नाही अशातला भाग नाही, कुंभमेळ्यासकट अनेक 10 उदाहरणं आम्ही पण मगाशी दिलेली आहेत. पण मला स्पोर्ट्सच्या बाबतीत विचारायचं आहे, ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी तयार होतो, मग तो स्पोर्ट्स सेलिब्रिटी असो नाही तर फिल्म सेलिब्रिटी असो, या बाबतीत काही फरक आहे का? त्यामुळे या घटना जरा जास्त बघायला मिळतात का? तुमचा प्रेक्षकांचा बाबतीतलं आकलन कसं आहे, जगभरातलं आणि भारतातलं? आणि प्रसन्न, तू लक्षात घे, मांढर देवीचं काय म्हणशील, कुठल्या तरी बाबाच्या सत्संगाला गेलेल्याचं काय म्हणशील. आपल्या इथं लोक खरोखर या बाबतीत भावनेच्या भरात वाहून जातात. कारण जर तुम्ही समजा एखाद्या वाईल्ड लाईफ सफारीला गेलेला असला आणि तुम्ही जीप मध्ये बसायच्या ऐवजी बाहेर फिरायला लागला तर वाघ तुमच्यावरती झडप टाकणार ना. तसंच हे आहे की तुम्हाला माहिती आहे की इथे जी गर्दी होणार आहे, ही गर्दी तुमच्या आवाक्याच्या बाहेरची असणार, आणि याच्यामध्ये नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट कृपा करून हे करू नका. मुंबईमध्ये त्या दिवशी काही घडलं नाही, देवाचे आभार माना. कारण त्यावेळची ती गर्दी ही कोणाच्याही काय म्हणतात कंट्रोलच्या बाहेरची होती, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तशी बँगलोरची आजची गर्दी ही नियंत्रणाच्या बाहेरची होती. याच्यात एक अजून मी दोष फॅन्सना देतो. आपल्याकडच्या फॅन्सना प्रसन्न 2च अवयव आहेत, एक डोकं आणि दुसरं पाय. जिंकलं तर डोक्यावरती घेऊन नाचायचं,
हरलं तर पायदळी तुडवायचं. त्यामुळे हरल्यानंतर 10 माणसं सुद्धा आलेली मी बघितलेली नाहीयेत एअरपोर्टला खेळाडूंना रिसीव्ह करायला. हो. ही सत्य परिस्थिती सुद्धा मी बघितलेली आहे. त्यामुळे मी एकाही या सेलिब्रेशनच्या ठिकाणी मी जात नाही. कारण तुम्ही तिथं जाणं हे पायावरती धोंडा पाडून घेणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. लेलेंनी अगदी स्पष्टतेपणा दाखवलेला आहे आणि हा कोणीतरी आता दाखवायची गरज आहे. हेच आमचं स्पिरिट, हे आमचं सेलिब्रेशन. बघा कशी गर्दी केली, कसे आम्ही फटाके फोडतो, त्याची किंमत मोजावी लागते. त्यामुळे कोणीतरी वाचा फोडलेली आहे, त्याच महत्वाचं आहे. मी विजयकडे जातो. विजय, काही बाबतीत थोडे गुण आपण महाराष्ट्राला द्यायला हवेत. पुन्हा इकडे प्रदेश वगैरे कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र मुळीच नाही, त्यांच्या पण काही चांगल्या गोष्टी असतील. त्यांचं खरं तर अभिनंदनच आहे IPL जिंकल्याबद्दल. पण तरी सुद्धा मी विजय आठवण करून देतो, रोहित शर्माचा सत्कार होता 2020 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं परेड वेगळी ठेवली, सत्कार वेगळा ठेवला आणि त्याच्यामुळे नियोजन करता आलं. याकडे आत्ताच्या या ताज्या संदर्भासह कसा पाहतोस तू विजय? प्रसन्न, तोच मुद्दा आपण मला वाटतं पुन्हा सांगायला हवा. याचं मुख्य कारण विजय, मी तुला थोडंसं थांबवत आहे. आपण ही दृश्य पाहतोय, मन हेलावून टाकणारी दृश्य बघतोय विजय. ही आता बेंगलोरच्या या चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरातल्या रस्त्या गल्ल्यांबद्दलची तिकडची व्हिज्युअल्स आहेत. चपलांचा आणि शूजचा खच पडलेला आहे तिकडे. लोक बघतायत कोणी कोणाची काही ओळख सापडते का, कोणी काही भेटतंय का, कोणी मिळतंय का. मात्र आपण या गर्दीमुळे लक्षात करू शकतो की केवढं प्रेशर असेल. हे फक्त लोकांचे ज्यांच्या चपला निसटल्या, शूज तिकडे राहिले, तेवढी गर्दी, ही एवढा सगळा ढीग तिकडे आणि खच पडलेला आहे. विचार करा गर्दी किती असेल.